श्री स्वामी समर्थ. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ, दुःख आले तर श्री स्वामी समर्थ, संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भूतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानवजातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन, त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाछायेत या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणते श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवेल. आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरीही कुठे पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही, त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा
आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो, आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा. संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे. हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो. याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्ने येतच असतात. यात काही नवीन नाही, परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यावर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा. दुसरा संकेत.
जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हालाच सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तिसरा संकेत, शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. यामध्ये डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडफडल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे आणि याबद्दल शास्त्र वचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत, जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत, घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणती अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधीही पाहिली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील. सहावा संकेत, पालाशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडणे होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाची मुद्रा करू शकेल. मी कितीही वर्ष जगेन ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात.
सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा, मला प्रार्थना करा, तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला, तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. ही सोनेरी शब्द अक्षर सोडणे इतकी हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजळू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडाने सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामी ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्याने तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही विसरू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं, कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला फसवू नका. ते टिकत पण नाही. हे वर्ष आता संपत आलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला लवकरच नक्की भेटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामीचा हा आदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे असतो.
तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशाने उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कुठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावे, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन, मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे. कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी, हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा, पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो.
तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्व शक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता. 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा. तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहेत. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं,
4 कोटी नामस्मरणामुळे हे लोकेची सर्व सुखे प्राप्त होतात. 5. 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. 6. 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते. 7. 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो, लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत. ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो.
मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे. तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे
मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, मी का भिऊ. मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती. जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एक प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. हे समर्था, मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे. तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रापंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलेलो आहे. म्हणून हे परमपित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभेद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझीच सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रेची बनव. हे स्वामीराया, हे तूच करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे. जर आपला स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. जगातील सर्वात पहिला फोन देवाने तयार केला आहे. त्याने नाव दिले आहे प्रार्थना. तो कधीही त्याचं सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कोठेही वापरता येते. तू एकदा मनापासून फोन लावून तर बघ, तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते. असं आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो. परंतु थोडंसं शांत राहिलं पाहिजे. स्वामीचे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात.
पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटापेक्षा मोठे आपले स्वामी आहे. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्या जर हातात हात दिला तर ते सोडत नाही कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. स्वामी म्हणतात, तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावे. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचे हात पकडतो तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो, आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे. हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो. याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात
तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाची फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी बोलाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. जसं की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो. ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. न म्हणजे नको अंतरू परमात्म्याला. को म्हणजे कोणी नाही द्यावेन तुम्हाला. स म्हणजे सतत राह तू नाम स्मरणात. मी म्हणजे मी पण नाही स्वामी चरणी. तू म्हणजे तुझे न काही, माझे न काही. ज्या म्हणजे जागीरदारी गुन्हा दाखवितो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असते. टी म्हणजे ठीक समजून राहे जगती. शी म्हणजे शीघ्र धावगे स्वामीपाशी. आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी. हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखावणार नाही ना याची तर काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होशील. आपले स्वामी काय सांगतात, आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं आहे ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्या तीच जाणार आहे. रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहे. अपयशी लोकांच्या थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला
कधी मनाच्या घरातून काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करो वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा ना करो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात, मग तुला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जाईल. ग्रहणशील व्हा, तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारीपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. स्वामी म्हणतात, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझ्या सोबत आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहे याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळ, योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. स्वामी म्हणतात, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. देवाची वेळ कायमची अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेवा, मी सर्व ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुमचं बाळ आहे हे टाईप करा. स्वामी म्हणतात, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. स्वामी म्हणतात, काळ बदलेल. इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडलेले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाई इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य
वाट पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन आणि कृतीचे परिणाम होणार आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुमचं बाळ आहे टाईप करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एक वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्न सांगा आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. एक शब्द आहे नशीब. याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. अतरतेने बोलून बघा आणि मनासारखं झालं नाही तर सांगा. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. दिवा स्वतः जळत राहतो. त्याच्या शांतमंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटते तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामीरायाचे चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. सुखी आनंदी जीवनासाठी घेतलेली हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त. पहिलं, कर्म हाच अधिकार. दुसरं, कोणाचाही द्वेष करू नका. तिसरं, कर्म करणे अत्यावश्यक. चौथं, संयम आणि नियंत्रण आवश्यक. 5वं, श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्यांच्या फळावर नाही. प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाला प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थ म्हणतात. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा अशा माणसाबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा माणसाबरोबर नका राहू जे इतर माणसाबद्दल बोलतात. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा येत नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्माने होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणी नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते ती तुम्हाला विशेष बनवित असते. म्हणून कधीच दुसऱ्याने स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही हे समजू लागेल. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. योग्य वेळची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल. म्हणून योग्य वेळची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा. काळजी भटकलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही. मग रस्ता कसे बदलाल? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणीने भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीच्या उपायांनी भरा. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ.